जामखेड येथे गेल्या 8 दिवसापासून, खरं तर 20 दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि मागचे 8 दिवस झालं हे आमरण उपोषण सुरू आहे। 3 आंदोलक या ठिकाणी एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत। या ठिकाणी गोपीचंद पडळकरांनी भेट दिलेली आहे। सर, मला सांगा की तुम्ही एक पत्र दिलं आहे ज्यामध्ये तुम्ही कलेक्टरांची चौकशी करण्याची आदेश दिलेले आहे किंवा विनंती केलेली आहे असं म्हणू आपण। तर आणि त्याशिवाय काही पोलीस अधिकाऱ्यांवर देखील आक्षेप घेतलेला आहे। बघा, धनगर समाज हा शांतताप्रिय समाज आहे। धनगर समाजानं नेहमी मोठ्या भावाची भूमिका घेतली, कुणावरती अन्याय केला नाही, कुणावर अन्याय होऊ दिला नाही। धनगर समाजाचं राज्यभरामध्ये 21 नोव्हेंबरला एक आंदोलन होतं की राज्य सरकारनं 50 दिवसाची वेळ दिली, त्या वेळेमध्ये ठोस भूमिका घेतली नाही आणि वेळ संपून गेली, म्हणून निवेदन द्यायचा कार्यक्रम राज्यभर होता। जालना जिल्ह्यातल्या सगळ्या समाज बांधवांनी मोर्चाचं नियोजन ठेवलं होतं मोठ्या प्रमाणात त्याच दिवशी 21 तारखेला। आणि 21 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भामध्ये आदल्या दिवशी आमच्या इथले प्रमुख मंडळी हे कलेक्टरना जाऊन भेटले की आमचा मोर्चा येणार आहे, त्याचं निवेदन स्वीकारण्यासाठी तुम्ही स्वतः यावं किंवा सक्षम अधिकारी पाठवावा। आता ह्यात काही चुकीचं नव्हतं आणि माननीय कलेक्टर महोदयांनी सांगितलं की मी स्वतः निवेदन घ्यायला येतो, काही अडचण नाही। जेव्हा मोर्चा तिथं गेला, 1 तास सगळी लोक तिथं हजारोच्या संख्येनं तिथं थांबल्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये उन्हाच्या प्रहरामध्ये अधिकारी दाद द्यायला तयार नाहीत आणि म्हणून मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांना आज एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये मी हे म्हटलंय की धनगर समाज किंवा मी हिंसेचं समर्थन करत नाही, आम्ही हिंसेचा निषेध करतो, परंतु हे हिंसा करण्यास भाग कोणी पाडलं याची चौकशी झाली पाहिजे। नंबर 1, धनगर समाजाच्या बरोबर असंवेदनशीलपणे वागणारे तिथले कलेक्टर असतील, त्यांची चौकशी झाली पाहिजे। नंबर 2 आणि तिसरा विषय, दुपारी 4 वाजता मी ॲडिशनल एसपीशी बोललो, काय प्रसंग घडलाय मला जेव्हा मीडियामध्ये कळालं तर ते म्हणले काय किरकोळ आहे, काही कुंड्या फोडलेत आणि एक गाडीची काच फोडली आहे, मी किरकोळ तक्रार करून देतो, 10 कार्यकर्त्यांची नावं द्या। मी माननीय बळीराम खटके, माननीय दीपक बोराडे यांना बोललो की 10 लोकांची आपल्या नावं द्या तिथं, म्हणून नावं 10 लोकांची दिली। हे सगळे कार्यकर्ते 4 वाजता बसलेत। मी आयजींना 10 वाजून 24 मिनिटांनी बोललो की बाबांनो, तुम्ही 4 वाजता तिथं लोकांना बसवून ठेवलेलं आहे, त्यांच्यावरती गुन्हाही दाखल नाही आणि 10 लोकांची नावं दिलेली, तुम्ही 36 लोकांची नावं घ्या म्हणताय आणि बरोबर 10 वाजून 46 मिनिटांना FIR दाखल झालं, त्यामध्ये 36 लोकांची नावं घातली। बरं, घातली त्यामध्ये नसणाऱ्या 6 लोकांची नावं घातलीत जे ओबीसी आहेत, ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, त्यांची नावं पण मी मगाशी वाचून दाखवली। मग हे नेमकं कोण करतंय, ह्यांच्या पाठीमागे नेमका कुणाचा अदृश्य हात आहे, ह्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी माननीय गृहमंत्री महोदयांना केलेली आहे। कोण असेल असं ना, असं का करत असेल असं म्हणायचं नाही, हा अदृश्य हात काय राज्याला माहित आहे, तुम्ही माहिती घ्या ना, मी याचं कशाला उत्तर देऊ, तुम्ही पण शोधा नेमका कोण अदृश्य हात असेल की जो महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न करतोय। धनगर समाजाचं शांततेत चाललेलं आंदोलन, त्या आंदोलनाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झाला, तिथं दगडफेक झाली। अरे, आम्ही परत आवाहन केलं ना समाजाला, तुम्ही शांत राहावं म्हणून, आपल्याला हे करायचं नाही, म्हणजे महाराष्ट्र सगळा अशांत ठेवायचा असं काही अधिकाऱ्यांचं प्लॅनिंग असू शकतं, म्हणून मी पत्र माननीय गृहमंत्री महोदयांना दिलंय की यांची चौकशी करा। आयजी संभाजीनगर आणि कलेक्टर जालना आणि तो API नवीन आहे, ज्याला सगळी माहित आहे, काचाकोड्या कोणाची फोन घेतो, काही भानगडी करतो, तर त्याची चौकशी केली पाहिजे। हे अधिकारी कोणी अदृश्य हाताशी मिळालेले आहेत असं 100% असणार, ते आता सरकारनं शोधावं, पोलिसांनी शोधावं। 11 डिसेंबरच्या मोर्चा संदर्भात काय त्याचं स्वरूप काय, कसं असणार? राज्यभरामधून विधान भवनावरती 11 डिसेंबरला समाजाच्या वतीनं आम्ही मोर्चाचं आयोजन केलंय, लाखोच्या संख्येनं लोक तिथे येणार आहेत आणि शांततेच्या मार्गामध्ये आम्ही सरकारकडे हेच आवाहन करणार आहे की अंमलबजावणी आमची तात्काळ करा। सगळ्या बाजून आमचे समाजाचे प्रयत्न सुरू आहेत। आता बघितलं, 8-8 दिवस पोरं उपोषणाला बसतायत, राज्यभरामध्ये 5-6 ठिकाणी आजच्या दिनांकाला उपोषण सुरू आहेत, तर लोकांच्या भावना तीव्र आहेत, तर राज्य सरकारने याची तात्काळ दखल घ्यावी आणि ठोस भूमिका घ्यावी धनगर आरक्षणाच्या बाबतीत। अंतिम टप्प्यात आंदोलन आलेलं आहे, मागणी आलेली आहे, आता धनगर समाजानं कुठेतरी हातची सगळी कामं सोडून एकटवलं पाहिजे असं तुमचं मत आहे? यस, बरोबर, मी यासाठी म्हणतोय कारण न्यायालयातली लढाई आपली सुरू आहे, कारण धनगर कायदा मानतो म्हणून न्यायालयातली पण लढाई लढतोय। 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या 3 दिनांकामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अंतिम सुनावणी आहे। अंतिम सुनावणीमध्ये धनगर समाजाच्या बाजूनं अहिल्यादेवी प्रबोधिनी विचार मंच आणि त्याचे प्रमुख रिटायर SP मधु शिंदे यांनी 170 पुरावे धनगरांच्या बाजून दिलेले आहेत एका बाजूला। दुसऱ्या बाजूला राज्य सरकारनं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना त्यांनी एक ॲफिडेव्हिट दिलं, ते आमच्या लढाईतला अत्यंत महत्वाचा टप्पा होता
की धनगर राज्यात अस्तित्वात नाही आहे ते धनगर आहेत. आणि आता 2022-23ला कारण 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये एकही तारीख धनगर समाजाच्या केसची चालली नाही. देवेंद्रजी जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हा या केसेस चालू झाल्या. आम्हाला पाहिजे असणारा सरकारी वकील त्यांनी दिला कुमकोणी साहेबांना आणि 2 ॲफिडेव्हिट धनगरांच्या बाजून दिले. त्यामुळे आमचा ठाम विश्वास आहे की धनगर समाजाची केसचा निकाल हा 1,00,000% धनगरांच्या बाजूने लागणार. एसटीचा दाखला शेवटच्या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या मिळणार. हा झाली आमची नंबर 1 बाजू. नंबर 2 बाजू, राज्यातला सगळा समाज एका ताकदीनं एका झेंड्याखाली एकजुटीनं आंदोलन करतोय. मग ती उपोषण असतील, ते मोर्चे असतील, जेलभरो असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करतोय. त्यामुळे समाज एकसंघ झालाय. आणि नंबर 3, राज्य सरकारनं आम्ही काही GR दिलेले आहेत. जे GR इतर राज्यानं त्यांच्या अधिकारात काढले. राज्य सरकारला आम्ही मागणी करतोय की तुम्ही धनगर राज्यात अस्तित्वात नाही हे तुम्ही कबूल केलं, ते ॲफिडेव्हिटवरती हायकोर्टामध्ये दिलं, तर हायकोर्टाच्या निकालाची तुम्ही वाट बघू नका. राज्य सरकारच्या अधिकारामध्ये तुम्ही एक आदेश द्या कलेक्टरांना, GR काढा की धनगर राज्यात अस्तित्वात नाही आहे तो धनगर आहे, त्यांना एसटीचे दाखले द्यायला चालू करा. तर राज्य सरकारनं सांगितलं की ते अधिकार आमचे नाहीत. तर आम्ही काही राज्याचे GR त्यांना दिले, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि बिहार. आणि 4था परत GR आम्हाला मिळाला छत्तीसगडचा. ते 4ही GR माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना दिले आणि मग त्यांनी एक कमिटी स्थापन करायचं ठरवलं. तर त्या कमिटीमध्ये पहिल्यांदा असं घडतंय की धनगर अधिकारी आणि धनगर सदस्य शासकीय सगळे लोकांची कमिटी त्यांनी 9 जणांची स्थापन केलेली आहे. त्यांना आता मी परवा दिवशी कमिटीची बैठक झाली तर त्या कमिटीमध्ये वेळ विचारला तुम्हाला किती लागेल, तर एका राज्याला 8 दिवस, तर किमान एका महिन्यात 4ही राज्याचा ते अभ्यास करून राज्य सरकारला त्याच्याविषयी माहिती देतील. समाजामध्ये काही गैरसमज आहे की कमिटी स्थापन करून वेळ काढूपणा केला जातो. तर या कमिटीचं 2रं, 3रं, 4थं कुठलं काम नाही आहे. या कमिटीनं तिथं जाऊन कुठल्या जमातीचा, कुठल्या जातीचा अभ्यास करायचा नाही. त्यांनी फक्त तिथं जाऊन इतकंच करायचं आहे की त्या राज्य सरकारनं कोणत्या अधिकारामध्ये एसटीच्या या बाबतीमध्ये GR काढला तेवढीच माहिती आणून राज्य सरकारला द्यायची आहे. हा GR काढताना त्यांनी कुठली पद्धत अवलंबली इतकीच फक्त माहिती त्यांनी राज्य सरकारला द्यायची आहे. त्यामुळं तोही विषय आमचा लागून आहे. म्हणजे दोन्ही विषय आम्ही एकदम ताकदीनं लढतोय. आणि म्हणून मी म्हणतोय की धनगर आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. महाराष्ट्रातल्या धनगरानं हे 2 महिने जागं राहिलं पाहिजे. एकूणच पडळकरांची ठाम भूमिका आहे. सर्व समाज, धनगर समाज एकत्रित येत आहे ना. अर्थात पुढचे 2 महिने हे खूप महत्त्वाचे असणार आहेत. रवी मुंडे, ABP माझा, जामखेड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.